स्वामी सेवा करत असताना संसारात परस्त्री आली तर काय होतं? आयुष्य उद्ध्वस्त होतं की स्वामी काहीतरी वेगळाच मार्ग दाखवतात? थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज जी गोष्ट तुम्ही ऐकणार आहात ती एका भक्ताच्या आयुष्यात घडलेली अशी घटना आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्ही थांबू शकणार नाही. तो माणूस स्वामी समर्थांचा प्रचंड भक्त होता. रोज जप, रोज सेवा, प्रत्येक कामात स्वामींचं नाव. त्याचा संसार साधा होता, पत्नी, घर आणि शांत आयुष्य. पण एका दिवसात सगळं बदललं, कारण त्याच्या आयुष्यात एक स्त्री आली जी त्याची पत्नी नव्हती. सुरुवातीला सगळं साधं वाटत होतं, फक्त बोलणं, फक्त ओळख. पण हळूहळू ते काहीतरी वेगळंच बनायला लागलं. त्याचं मन बदलायला लागलं. जप कमी झाला, सेवा कमी झाली आणि लक्ष त्या स्त्रीकडे जास्त जाऊ लागलं. इथेच एक प्रश्न तुमच्यासाठी. जर श्रद्धा आणि मोह समोरासमोर उभे राहिले तर तुम्ही कोणाची निवड कराल? कारण त्याच्या बाबतीत हीच चूक झाली. त्याला कळत होतं तो चुकीच्या दिशेने चाललाय, पण तरीही तो थांबू शकत नव्हता. आणि मग एक दिवस त्याच्या आयुष्यात असं काही घडलं ज्याने त्याला आतून हादरवून टाकलं. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. पण ते साधं स्वप्न नव्हतं. त्या स्वप्नात त्याने जे पाहिलं ते त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट बनलं. पण त्या स्वप्नात नेमकं काय घडलं? स्वामींनी त्याला कोणता इशारा दिला? आणि त्या परस्त्रीचं खरं रूप काय होतं? हे जाणून घेण्यासाठी पार्ट 2 नक्की पहा, कारण पुढचा भाग तुम्हाला थक्क करून टाकणार आहे. त्या रात्री त्याला जे स्वप्न पडलं ते अगदी वेगळंच होतं. तो स्वतःला एका अंधाऱ्या रस्त्यावर चालताना पाहतो. आजूबाजूला पूर्ण शांतता, पण मनात विचित्र अस्वस्थता. जणू काहीतरी चुकीचं घडणार आहे. तो पुढे जातो आणि अचानक त्याला दूर एक सावली दिसते. ती सावली हळूहळू स्पष्ट होते आणि त्याच्यासमोर तीच स्त्री उभी असते. पण काहीतरी वेगळं होतं. तिचा चेहरा बदलायला लागतो. डोळे लाल होतात आणि तिचं रूप भयानक होत जातं. तो घाबरतो, मागे सरकतो, पण त्याचे पाय हलत नाहीत. आणि त्याच वेळी एक जोराचा आवाज येतो, थांब. तो आवाज इतका शक्तिशाली होता की सगळं वातावरण थरथरलं. तो मागे वळून पाहतो आणि तिथे स्वामी उभे असतात. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, पण एक कठोर इशारा होता. त्या क्षणी त्याच्या अंगावर काटा आला. स्वामी शांतपणे म्हणाले, तू ज्या मार्गावर चाललायस तो तुझा नाश करेल. हे ऐकताच त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. त्याला सगळं समजायला लागलं. पण तो काही बोलणार इतक्यात ती स्त्री जोरात हसायला लागते आणि एका क्षणात तिचं रूप पूर्णपणे बदलतं. जणू काही ती काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी जे त्याला फसवत होतं. तो घाबरून स्वामींकडे पाहतो आणि स्वामी फक्त एकच वाक्य म्हणतात, ही परीक्षा आहे आणि तू हरत चाललायस. हे ऐकताच त्याची झोप अचानक उघडते. तो घामाने पूर्ण भिजलेला असतो, श्वास जोरात चालू असतो. पण त्याला आतून एक गोष्ट स्पष्ट समजलेली असते, तो चुकीच्या मार्गावर होता. बाय द वे, जर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर एक गोष्ट नक्की आहे, ही गोष्ट फक्त कथा नाही, ही एक चेतावणी आहे. त्यामुळे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण पुढे जे घडणार आहे ते अजून धक्कादायक आहे. कारण स्वप्न पाहिल्यानंतरही सगळं लगेच बदललं नाही. त्या स्त्रीचं आकर्षण अजूनही त्याला ओढत होतं. आणि मग त्याने एक निर्णय घेतला, जो त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. पण तो निर्णय काय होता? त्याने त्या स्त्रीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला का, की अजून खोल अडकला? हे जाणून घेण्यासाठी पार्ट 3 नक्की पहा, कारण पुढचा भाग सगळं उलटवून टाकणार आहे. स्वप्नानंतरही त्याचं मन शांत झालं नव्हतं. एक बाजू स्वामींचा इशारा देत होती आणि दुसरी बाजू त्या स्त्रीकडे ओढत होती. तो दिवस रात्र या दोन्हीमध्ये अडकून गेला होता. जप करताना स्वामी आठवायचे, पण काही क्षणांनी पुन्हा तिचे विचार मनात यायचे आणि हळूहळू त्याचं नियंत्रण सुटत चाललं होतं. शेवटी त्याने एक निर्णय घेतला. एकदा शेवटचं भेटतो आणि सगळं संपवतो. पण हा निर्णय त्याच्या आयुष्यात सर्वात मोठी चूक ठरणार होती.
तो तिला भेटायला गेला. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं. ती हसत होती, बोलत होती, जणू काहीच घडलं नाही. पण काही वेळानंतर वातावरण बदलायला लागलं. तिचं बोलणं विचित्र होत गेलं. शब्द तेच होते, पण आवाज वेगळा वाटत होता. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं आणि अचानक त्याच्या अंगावर काटा आला, कारण तिचे डोळे काही क्षणांसाठी पूर्ण बदलले, जसं त्याने स्वप्नात पाहिलं होतं. तो थबकला. मनात भीती पसरली. हे मी आधी पाहिलंय, पण तरीही तो तिथून उठू शकत नव्हता. आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात एकच आवाज घुमायला लागला, निघून जा. तो आवाज स्वामींचाच होता, स्पष्ट, थांब. पण त्याच्या आतली दुसरी ओढ अजूनही त्याला थांबवत होती. हा संघर्ष काही सेकंदांचा होता, पण त्याच्या आयुष्याचा निर्णय घेणारा होता. शेवटी त्याने डोळे बंद केले आणि जोरात स्वामींचं नाव घेतलं. त्या क्षणी जणू काही सगळं थांबलं. त्याने डोळे उघडले आणि जे पाहिलं ते त्याच्या आयुष्याचा सर्वात भयानक अनुभव होता. त्या स्त्रीचा चेहरा काही क्षणांसाठी पूर्णपणे बदलला. भयानक, ओळखू न येणारा आणि लगेच पुन्हा सामान्य. तो घाबरून मागे सरकला. आता त्याला सगळं स्पष्ट झालं होतं. ही फक्त एक स्त्री नव्हती, ही एक परीक्षा होती, एक जाळं होतं. तो तिथून धावत बाहेर पडला, श्वास वेगाने चालू, मन पूर्ण हादरलेलं. पण एक गोष्ट स्पष्ट, स्वामींनी मला वाचवलं. बाय द वे, जर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर ही गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवतेय. त्यामुळे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण शेवटचा भाग सगळं स्पष्ट करणार आहे. पण इथेच गोष्ट संपत नाही, कारण त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात अजून एक मोठा बदल झाला. आणि त्याला समजलं, ही फक्त परस्त्री नव्हती, यामागे काहीतरी खूप खोल कारण होतं. ते कारण काय होतं आणि स्वामींनी त्याला नेमकं काय शिकवलं, हे जाणून घेण्यासाठी पार्ट 4 नक्की पहा, कारण पुढचा भाग तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. तो त्या दिवसानंतर पूर्णपणे बदलला होता. भीती अजूनही मनात होती, पण त्याहून मोठी होती जाणीव. मी किती मोठ्या जाळ्यात अडकणार होतो. तो थेट घरी गेला, स्वतःला खोलीत बंद केलं आणि बराच वेळ शांत बसून राहिला. डोळ्यांसमोर सतत तेच दृश्य, ती स्त्री, तिचं बदललेलं रूप आणि स्वामींचा आवाज. ही परीक्षा आहे. त्या क्षणी त्याने एक निर्णय घेतला, कायमचा. आता परत कधीही त्या मार्गावर जाणार नाही. त्याने मोबाईलमधले नंबर डिलीट केले, संपर्क तोडला आणि दुसऱ्याच दिवशी तो स्वामींच्या मंदिरात गेला. तो स्वामींसमोर उभा राहिला, पण यावेळी त्याच्या मनात काही मागणं नव्हतं, फक्त कृतज्ञता होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो फक्त एकच गोष्ट म्हणत होता, स्वामी, मला वाचवलत. त्या दिवशी त्याने एक गोष्ट खोलवर समजली, स्वामी फक्त आपल्याला देत नाहीत, ते आपल्याला वाचवतात, त्या गोष्टींपासूनही ज्या आपल्याला दिसत नाहीत. हळूहळू त्याचं आयुष्य पुन्हा स्थिर व्हायला लागलं. जॉब परत सुरू झाला, सेवा परत सुरू झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याचं मन पुन्हा शांत झालं. आता तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो, मोह नेहमी आकर्षक वाटतो, पण शेवटी तो तोडतो. आणि श्रद्धा कधी कधी कठीण वाटते, पण शेवटी तीच वाचवते. त्याने जे अनुभवलं ते फक्त एक प्रसंग नव्हता, तो एक इशारा होता, एक शिकवण होती. आणि कदाचित ही गोष्ट